इचलकरंजी महापालिका निवडणूक उमेदवारी यादी कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष। इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत महायुती आणि शिवशाहू विकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। दोन्ही आघाड्यांकडून इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारी निश्चित करण्यासाठी बैठका, चर्चा आणि मुलाखतींचा सपाटा सुरू असून इच्छुकांची घालमेल दिवसेंदिवस वाढत चालली आहे। उमेदवारी यादी नेमकी कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज भरणे सुलभ व्हावे यासाठी प्रशासनाने 4 विभागीय कार्यालये कार्यान्वित केली आहेत। अवघ्या 2 दिवसात तब्बल 363 अर्जांची विक्री झाली असून निवडणुकीतील उत्साह स्पष्टपणे दिसून येत आहे। महायुती तसेच शिवशाहू विकास आघाडीकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत। महायुतीतील भाजपाकडून 427 इच्छुकांनी उमेदवारीसाठी तयारी दर्शवली असून शिवशाहू विकास आघाडीकडून 232 इच्छुक मैदानात आहेत। त्यामुळे उमेदवारी ठरवताना नेते मंडळींना तारेवरची कसरत करावी लागत आहे। महायुतीत भाजपाकडे इच्छुकांची संख्या अधिक असल्याने शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याकडून सन्मानजनक जागांची मागणी होत आहे। दुसरीकडे शिवशाहू विकास आघाडीतील घटक पक्षही जागा वाटपाबाबत ठाम भूमिका घेत आहेत। संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी नेते मंडळी विशेष काळजी घेत असून चर्चा अंतिम टप्प्यात आहेत। दरम्यान अनेक इच्छुकांनी प्रचारालाही सुरुवात केली असून प्रत्येक मतदाराच्या घरी भेटी देत संपर्क वाढवला जात आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने प्रचाराला वेग येणार असून राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे। वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर।